आज गुढीपाडवा आणि हिंदू नव्या वर्षाच्या निमित्ताने राज्यामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी शोभायात्रांचं आयोजन करण्यात आलं। विविध संदेश देणारे अतिशय सुंदर चित्ररथ हे शोभायात्रेमध्ये सहभागी झाले। ढोल ताशा लेझिमची पथकं, पारंपरिक वेशभूषा करून आलेले विद्यार्थी आणि महिला यांनी आज संपूर्ण राज्याचं लक्ष सुद्धा वेधून घेतलंय। नागपूरच्या शोभायात्रेमध्ये आपलं पारंपरिक कल्चर असलेल्या दांडपट्टा, लाठीकाठी आणि तलवारबाजी दृश्य देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। नागपूरच्या सुभेदार आखाड्याचे हे विद्यार्थी आहे आणि पारंपरिक वेशभूषेमध्ये देखील ते प्रात्यक्षिक सादर करतात। हे खूप एक विशेष आहे। विशेष करून महिलांची सर्वात जास्त संख्या इथे पाहायला मिळत आहे। ज्या मुली असेल, लहान मुलं असेल, आपण बघू शकतो की ज्या प्रकारे जे एक संस्कृती राहिलेली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा एक जो वारसा राहिलेला आहे तो कशा प्रकारे जपण्याचं काम वेगवेगळ्या भागामध्ये होत असतं, तेच आता नागपूरमध्ये देखील दिसत आहे की सुभेदार आखाड्याचे हे सगळे विद्यार्थी आहे आणि आपल्या पारंपरिक मलखांब, दांडपट्टा, तलवारबाजी या माध्यमातून नवीन वर्षाचं स्वागत ते करत आहेत। त्याचे हे प्रात्यक्षिक आपल्याला इथे सादर होताना दिसत आहे। त्यामुळे निश्चितच वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या पारंपरिक संस्कृतीचं जतन करत, संगोपन करत एक वेगळ्या पद्धतीनं नवीन वर्षाचं स्वागत नागपूरमध्ये होताना दिसत आहे। आणि या विद्यार्थ्यांचा जो उत्साह आहे तो देखील बघण्यासारखा आहे। जर का तुम्ही रस्त्याच्या दुतर्फा बघितलं तर बघा, नागपूरकर सगळे या उत्साहामध्ये सहभागी झालेले आहे आणि ते देखील या प्रात्यक्षिकाचा आनंद घेत आहे। पाठीमागे जर का आपण बघितलं तर मराठी अभिनेत्री पूजा कुलकर्णी असेल, तेजस्वी प्रधान असेल, त्या देखील हे प्रात्यक्षिक बघताना आपल्याला दिसत आहे। बघा, हे दांडपट्टा आहे जे मराठा इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाचं शस्त्र आहे आणि या दांडपट्ट्याचं प्रात्यक्षिक ही मुलगी पारंपरिक वेशभूषेमध्ये आपल्याला करताना दिसत आहे। त्यामुळे निश्चितच एक वेगळ्या पद्धतीने देखील नागपूरमध्ये अशा प्रकारे शोभायात्रेच्या माध्यमातून नवीन मराठी वर्षाचं स्वागत केलं जात आहे आणि दिवसेंदिवस ही परंपरा, ही संस्कृती वाढताना दिसत आहे। त्यामुळे सकारात्मक चित्र देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। इतकी जास्त कला महाराष्ट्राच्या कोपऱ्यांमध्ये आहे ना, आणि मला वाटतं अशा सणांच्या निमित्ताने या सगळ्या कलांना, इथल्या कलाकारांना वाव मिळतो। डोंबिवलीतील सर्व संस्था त्या एकत्रपणे या शोभायात्रेमध्ये भाग घेतात आणि एक चांगलं वातावरण हे नेहमीच त्या डोंबिवली शहरामध्ये असतं। नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी डोंबिवलीमध्ये दरवर्षी ही मोठी स्वागत यात्रा होते आणि यावर्षी आम्हाला त्यात सहभाग घेता आला, याचा खूप खूप अभिमान आहे। मी कधीच शोभायात्रेत आले नाहीये आणि ही ऊर्जा आता वर्षभर ठेवणार आणि असंच काम करत राहणार आणि तुम्हाला हसवत राहणार।
शोभायात्रात पहिल्यांदाच आलोय पण लय आनंद पब्लिक एकदम म्हणजे प्रेम करते ना बरं वाटते बिग बॉस मध्ये केलं तसं आता इथं बी करावं मला एवढीच विनंती आहे. हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज्यभरामधली प्रसिद्ध मंदिरं सुद्धा सजून गेली. दगडूशेठ हलवाईचं मंदिर, नाशिकमधलं काळाराम मंदिर, शिर्डीमधलं साई मंदिर, पंढरपूर आणि तुळजापूरमध्ये सुद्धा आकर्षक अशी सजावट करण्यात आली. तर नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी सुद्धा भाविक दाखल झाले. तर राजकीय मंडळींनी सुद्धा गुढीपाडवा आणि नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत केलंय. ठाण्यामधल्या कोपिनेश्वर महादेव मंदिरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. शिवाय शोभायात्रेवरती पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आली. तर तिकडे वरळीमधल्या जांभोरी मैदानामध्ये आदित्य ठाकरे हे पोहोचले होते. यावेळेला आदित्य ठाकरे यांनी ढोल वादनाचाही आनंद घेतलाय. याशिवाय राज ठाकरे, गिरीश महाजन, अंबादास दानवे, राऊत अनेक चित्ररथ, ढोल ताशांची पथकं सुद्धा सहभागी झाली. तर सन मराठी वाहिनीवरच्या मालिकांमधले कलाकार सुद्धा या शोभायात्रेमध्ये उपस्थित होते. त्यांच्यासोबत बातचीत केली आहे, संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी अश्विन बापट यांनी. आपण आता आहोत सन मराठीच्या मालिकातल्या कलाकारांसोबत. आपल्यासोबत तुझी माझी जमली जोडी, आदिशक्ती आणि हुकमाची राणी ही जी मालिका येऊ घातली आहे, अशा 3 मालिकांमधल्या कलाकार आहेत आणि त्यांना सगळ्यांना आपण सगळ्यात सुरुवातीला तर शुभेच्छा देऊया या गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि आज तुम्ही गिरगावात आलात या दिवसाच्या निमित्ताने. हा एकंदरीत माहोल, हे वातावरण बघून कसं वाटलं? इकडची ऊर्जा वेगळीच होती. कमाल वाटतं. मी नेहमीच म्हणते, आत्तासुद्धा मी मगाशी म्हणाले की हे 2025 आहे, खूप साऱ्या घडामोडी घडत आहेत, पॉलिटिक्स आहे, अजून बरेच युद्ध, सगळे वातावरण खूप दूषित झाले आणि अशा दूषित वातावरणामध्ये अशा पद्धतीची रॅली होणं, आपली संस्कृती जपणं, सो ह्या म्हणजे एक प्रकारच्या जखमेवर हे म्हणजे औषध टाकल्यासारखं आहे. मुंबईसारख्या ठिकाणी गिरगावामध्ये जेव्हा आपली मराठी संस्कृती एवढ्या छान पद्धतीने जपली जाते आणि सगळाच वर्ग इथे आहे आणि वेगवेगळे छान पद्धतीने नटून थटून आलेत, एन्जॉय करतात, हे बघून आणखी छान वाटतं. हा अनुभव म्हणजे खूपच कमाल. मी पहिल्यांदा आलोय आणि मला खूप आधीपासून यायचं होतं पण जमून येत नव्हतं. सन मराठीच्या कृपेने हा अनुभव मला घेता आलाय आणि खरंच खूप मजा केली. इतकं तापतं, भडकतं, तडकतं ऊन आहे, तरी सुद्धा कोणाचाही उत्साह म्हणजे एक पट पण कमी होत नाहीये त्या उन्हामुळे. म्हणजे सो दिस थिंग खूप आवडली आहे मला इथली. गिरगावच्या हे समोर थोडं हिस्टॉरिकलच आहे हे सगळं आणि इथे येण्याचं म्हणजे आम्हाला सनमुळेच आम्हाला इथे येता आलं. सो थँक्स टू सन मराठी. हुकमाची राणी ही आणि पूर्ण कलाकार तुमचे सगळी टीम आज हे एकूणात वातावरण बघून आणि आजच्या दिवसाच्या निमित्ताने सन टीव्हीच्या प्रेक्षकांना, ABP माझाच्या प्रेक्षकांना काय सांगावं असं वाटतं? सर्वप्रथम सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा आणि लवकरच आमची मालिका येते सन मराठीला, हुकमाची राणी. ती सगळेजण नक्की पहा. आणि आत्ताचं इथलं वातावरण खरंच खूप एक्सायटिंग आहे, कारण मराठी नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि इतकी ग्रँड सुरुवात असेल हे म्हणजे मी फक्त रील्समध्ये म्हणा किंवा छोटे व्हिडिओजमध्ये पाहिलं होतं, म्हणजे प्रत्यक्षात अनुभवणं म्हणजे खूपच एक वेगळी म्हणजे उत्सुकता पण होती आणि असं झालं की काय आहे. आणि तळपत्या सूर्याचं तेज एकीकडे वाढत असताना या मला वाटतं ऊर्जेचं देखील तेज आपल्याला बघायला. मला असं वाटतं की इंग्लिश जे इयर आहे ते आपण 31 साजरा करतो त्यापेक्षा हे जास्त चांगलं आहे. ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी जपल्या जातात, मराठी पण जपल्या जातो, संस्कृतीचं दर्शन होतं आणि त्यामुळे हे जास्त महत्त्वाचं आहे.
वर्षाचा पहिला दिवस आपण कुठल्या पद्धतीनं साजरा करतोय, किती उत्साहानं साजरा करतोय आणि कुठल्या भावनेनं साजरा करतोय आणि त्या दिवशी आपण काय ठरवतो की वर्ष कसं जाणार आहे. तर ही जी काय म्हणतात एक ऊर्जा जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. आणि या सगळ्या टीमला आपण शुभेच्छा देऊया. मालिकेचं नाव आहे हुकुमाची राणी. ही TRPचा राजा होण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पुढच्या वाटचालीकरता सगळ्या टीमला शुभेच्छा देऊया. आणि या खास गप्पांमध्ये आपण इकडे थांबूया. कॅमेरा पर्सन आतिशसह अश्विन बापट, ABP माझा, मुंबई. तर गुढीपाडव्याच्या आणि नव्या वर्षाच्या निमित्तानं नागपूरच्या आनंदम सिटी इथल्या रहिवाशांनी 171 फूट उंच अशी भव्य गुढी उभारली आणि या गुढीची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डने सुद्धा दखल घेतली आहे. नागपूरच्या आनंदम सिटीमध्ये 171 फुटाची गुढी उभारण्यात आलेली आहे. जर का दृश्यांमध्ये बघितलं तर भव्य अशी ही गुढी आपल्याला इथे पाहायला मिळत आहे आणि भगव्या स्ट्रक्चरमध्ये 171 फुटी उंच गुढी आहे आणि गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील आता याची नोंद होणार आहे. त्याची दखल घेण्यात आलेली आहे आणि तिथं अत्यंत पारंपरिक पद्धतीने सकाळपासून इकडे गुढीपाडवा मराठी नववर्ष साजरं केलं गेलं. आपण बघू शकतो की पारंपरिक वेशभूषेमध्ये आनंदम सिटीचे नागरिक हा नवीन वर्षाचा सण साजरा करत आहे. ताई, एक वेगळं वातावरण आहे, किती उत्साह होता आणि 171 फुटाची गुढी तुम्ही सर्व लोकांनी मिळून उभारली आहे. खूप छान वाटत आहे. सर्वप्रथम तर सर्वांना नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आजचा दिवस म्हणजे सकाळपासून खूप छान रम्य वातावरण आहे. सगळ्यांनी खूप पारंपरिक वेशभूषेमध्ये गुढीपाडवा सण साजरा केलेला आहे आणि 171 फीटची गुढी आज इथे उभारल्या गेलेली आहे. कशा प्रकारे नियोजन होतं? ये जो नियोजन किया है प्रकाश भैया ने, ये बहुत ही सराहनीय है एक्चुअली और हमारे आनंदम के लिए बड़े गौरव की, बड़े आनंद की, बड़े खुशी की चीज़ें है. काय वेगळं पण वाटलं तुम्हाला आणि 171 फुटाची गुढी उभारण्याची संकल्पना नेमकी कुठून आली होती? संकल्पना ही बऱ्याच दिवसापासून चाललं होतं चर्चा आणि आमचे मित्र खंडागे साहेबांनी आणि आम्ही सर्व मिळून त्या संकल्पनेला पूर्तता केलेली आहे. नवीन वर्षामध्ये चांगले विचार, चांगले आचार संपूर्ण नागपुरामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण देशामध्ये चांगलं वातावरण राहिलं पाहिजे. सर्वजण शांततेने आणि चांगल्या प्रकारे सहजीवन जगलं पाहिजे, एवढीच संकल्पना माझ्याकडनं करतो. नागपूरच्या या 171 फुटाच्या गुढीची नोंद ही गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील होणार आहे. त्यामुळे निश्चितच एक नागपूरसाठी हा मानाचा तुरा असणार आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.